आज सकाळी असं काही दिसलं आणि पिल्लूची ही सजावट बघाच, पण त्याआधी नमस्कार. आज सकाळी नेहमीप्रमाणे टेरेसवर फिरायला गेले. वर गेल्यावर समोरच आषाढी एकादशी निमित्त लावलेले एअर बलून्स दिसले. सकाळच्या हवेत ते खूप छान दिसत होते. तेवढ्यात कबुतराचा थवा उडताना दिसला आणि काही क्षण तिथेच उभी राहून ते बघत राहिले. अशा छोट्या छोट्या गोष्टीही दिवसाची सुरुवात छान करून जातात. खाली आल्यावर नेहमीप्रमाणे आधी रांगोळी काढली, मग स्वयंपाक करायला घेतला. त्यानंतर तुळशीकडे लक्ष गेलं. तुळशीच्या कुंडीतील माती खाली बसली होती, म्हणून थोडी नवीन माती टाकून घेतली. मग हा माझा स्नेक प्लांट काही दिवसांपासून खराब होत होता, म्हणून त्यालाही पुन्हा व्यवस्थित लावून घेतलं. माझ्याकडे खूप झाडं नाही आहेत, पण जी आहेत त्यांची काळजी घ्यायला मला आवडतं. तुळस, स्नेक प्लांट आणि हा मनी प्लांट. मनी प्लांटचं पाणीही चेंज करून घेतलं. मग लागले घर आवरायला आणि बघा ना, हिच्या वस्तूंनी घर किती सजलेलं दिसतंय. पण मला झाडू मारायचं म्हटलं तर हिची ही सजावट उचलावीच लागणार आहे. मग घर स्वच्छ करून आंघोळ केली आणि देवपूजेसाठी गेले. देवघराचे हार काढले की देवघर अगदी रिकामं वाटतं. कालच हार धुवून ठेवले होते, म्हणून आज पुन्हा लावून घेतले. देवघर स्वच्छ करून मनापासून छान पूजा झाली आणि मग आम्ही दोघी मायलेकीने एकत्र बसून जेवण केलं. रोज काही मोठं घडत नाही, पण अशाच छोट्या छोट्या क्षणांनी दिवस सुंदर बनत जातो. आणि खरं सांगायचं तर याच साध्या क्षणांमध्ये आयुष्याचं खरं सौंदर्य दडलं आहे.